एआय आलं आणि लोकांचं नशीबच बदललं. पण प्रश्न असा आहे, नशीब चांगलं की वाईट? 2025 मध्ये एआय फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये. आज तो एक जबाबदार कर्मचारी, एक ग्राहक सेवा प्रतिनिधी आणि एक डिझायनर बनलाय. भारतात गेल्या एका वर्षातच 3 लाख नोकऱ्या एआय मुळे कमी झाल्या असा अंदाज आहे. पण नोकऱ्या गेल्या का बदलल्या? तुमचा कामाचा प्रकार जर रुटीन आहे, कॉपी पेस्ट टाईप आहे, तर हो, तो एआय घेईल. पण तुम्ही क्रिएटिव्हिटी, इमोशन, स्ट्रॅटेजी वापरत असाल तर एआय तुमचं वर्क असिस्टंट बनेल, कॉम्पिटिटर नाही. अगदी जर्नलिस्ट, ग्राफिक डिझायनर, अकाउंटंट, लॉयर सगळ्यांच्या कामात एआय आले. पण लक्षात ठेवा, एआय मुळे नोकऱ्या जातील पण नवीन नोकऱ्या सुद्धा निर्माण होतील, ज्या फक्त एआय वापरता येतं अशा लोकांसाठी असतील. म्हणूनच एक सल्ला, एआयला घाबरू नका, त्याचा अभ्यास करा आणि स्वतःला नेहमी विचारत राहा, मी एखाद्या मशीनपेक्षा वेगळं काय करतो.